ते पुष्पगुच्छ त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. व्हेरी नाईस. या 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 दोघे पण या. गुड. या या बरा हात लावा. आणि त्याचप्रमाणे या शिबिरामध्ये परवा या प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन वयाच्या मानानं आणि त्यांच्या आजारपणाच्या याच्यानं त्या काही थांबल्या नाही, परंतु पहिल्या दिवशी संध्याकाळी आल्या, परिसर बघितला आणि सांगितलं की शिवरकेतून मी आजपर्यंत काय पाहिलं नव्हतं आणि त्यामुळे मला काही कल्पना नव्हती की इथे काहीतरी असं तयार होत आहे, निर्माण होत आहे. आणि मी केवळ ऐकून होते पण माहिती नव्हतं. मी पहिल्यांदाच आले, त्यामुळे पूर्ण फुलाची पाकळी देत आहे. आणि नंतर कधीतरी परत माझा विचार आहे की इथे काहीतरी भरघोस असं द्यावं, पण ही माझी पूर्ण फुलाची पाकळी घ्या अशा खेडमधल्या रिया तांबे यांनी 35,000 रुपये देखील परवा दिलं. तर त्यांचंही खूप खूप पुण्यानं बंद करतो. आणि पुढं सरकण्यापूर्वी काल आपण छानपैकी वर्कशॉप पाहिला, ऐकला, अनुभवला आणि तो वर्कशॉप यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थानं 2 मित्रांनी आपल्या जीवाची बाजी लावली. कारण मलाही माहिती नव्हतं की प्रोजेक्टर आपल्याला मिळेल की नाही, उपलब्ध होईल की नाही, परंतु आपला मित्र धावून आला आणि म्हणाला की त्यानं इकडे तिकडे फोन केले आणि त्याने संधी उपलब्ध करून दिली. आणि त्याचबरोबर ती संधी आपल्यापर्यंत आणण्याचं काम त्या मित्रांनी केलं. त्या दोघांचंही पुण्यानुमोदन करतो. त्याच्यामध्ये निर्भय आणि हिमांशू. निर्भयने हा प्रोजेक्ट उपलब्ध करून आणि हिमांशूनं ताबडतोब आनंदसीने सांगितलं गाडी काढली आणि कोरेगावला जाऊन प्रोजेक्ट दोघेजण घेऊन आले आणि त्यांच्या जोडीला अनम राजा देखील बरोबर गेले. तर मी हिमांशू आणि निर्भय या दोघांचंही पुण्यानुमोदन करतो. कर्मचारी परत एकदा आनंदसेना त्रास देतो की तुमच्या हस्ते या दोघांचंही पुष्प देऊन स्वागत करते, धन्यवाद व्यक्त करते. या हिमांशू दोघे पण या. या दोघे पण अरे घे. गुड. व्हेरी नाईस. तर हिमांशूनं एक बारीकशी चिठ्ठी किंवा मोठी चिठ्ठी हातात दिली. तर धर्ममित्र गोपीनाथ कांबळे लातूर यांच्याकडून आपल्याला 5,000 रुपये या प्रोजेक्टसाठी मला तर गोपीनाथ कांबळे आहेत. तर खूप बरं जरा आनंदसेना परत एकदा विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते गोपीनाथ कांबळे यांचं पुण्यानुमोदन करतील. आता वर्ग झाल्यावर वर्ग झाल्यावर करा. या कोण काढते फोटो? अच्छा गुड. तसे हे खूप लातूरचे दानी लोक आहेत. लातूरला खूप समृद्ध केलं या लोकांनी. गुड. तर सर्वांचे धन्यवाद. यानंतर आपण आपल्या आजच्या या मुख्य विषयाकडे वळणार आहोत. कर्मचारी अनोख दस्ती आपल्यासाठी बाबासाहेबांची खऱ्या अर्थानं धर्मदृष्टी घेऊन आलेली आहे, दर्शन मार्ग घेऊन आलेले आहे. आपल्याला कल्पना आहे की त्यांच्याविषयी अनेक
बाबी सांगता येते, त्यांच्या गुणाच्या, त्यांच्या चळवळीला झोकून दिलेल्या त्यागाच्या अनेक बाबी आहेत. परंतु त्या सर्वच काही एकाच वेळी सांगणं तेवढंसं सोपं नाही. आपल्याला कल्पना आहे की तो काळ म्हणजे भारतातलं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर जी काही धर्मदृष्टी, जी काही धर्मदृष्टी जी आवश्यक होती ती मी कालच सांगितलं की भक्तींच्या या त्यागामुळे आणि भक्तींच्या महानतेमुळे आपल्याला लाभली. आणि त्याचं एक पायी पडण्याचं सौभाग्य अनेक लोकांना लाभले, त्यापैकी ब्रह्मचारी अनंतसी हे सुरुवातीच्या काळातील कंडे आहेत. तसं पाहायला गेलं तर 1982च्या कारकिर्दीमध्ये सालामध्ये जे ती 18 वर्ष आणि ही 25 वर्ष हा मोठा कालखंड आहे. त्याच्यासाठी या म्हणजे 82च्या दरम्यान ते संघाच्या संपर्कात आले. तेव्हा संघाचं फार मोठी व्याप्ती होती अशी नाही, पण एक आत्मविश्वास होता की इथे काहीतरी आहे आणि इथे काहीतरी निर्माण होऊ शकतं आणि इथे काहीतरी भारतीय जनतेला देण्याची धमक आहे. हा आत्मविश्वास असल्यामुळे या अनेक लोकांनी झोकून दिलं. त्यापैकी ब्रह्मचारी अनंतसी आणि 1982च्या दरम्यान आपल्या या संपर्कातूनच स्वतःला झोकून दिलं. आणि आपल्याला कल्पना आहे की ब्रह्मचारी अनंतसी यांची दीक्षा 25 डिसेंबर 1987च्या दरम्यान दिली. मी जेव्हा त्यांची ब्रह्मचारी दीक्षा पाहिली तेव्हा मला सहज शाक्यमित्र आठवले की ते 1987मध्ये संपर्कात आले. म्हणजे जेव्हा ते संपर्कात आले तेव्हा ब्रह्मचारी अनंतसी यांची काय झालेली होती, दीक्षा झालेली होती. आणि त्यांचं नाव देखील आपल्याला माहीत आहे की अनंतसी. याचा अर्थ आहे शुद्धता, परिपक्वता, नाही काय, शुभ्रता, निर्मळता. आणि दस्ती म्हणजे काय आहे, दृष्टी. म्हणजे ज्याला शुद्धतेची, परिपक्वतेची दृष्टी प्राप्त झालेली आहे अशी महान व्यक्ती म्हणजे अनंतसी, की जो प्रज्ञेने पाहतो, सत्यतेने पाहतो, लोकांकडे करुणेने पाहतो, अशा प्रकारचं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे ते अनंतसी. आणि नावाप्रमाणेच त्यांची दृष्टी आहे. विशेषतः बाबासाहेबांच्या जीवनाविषयी, जे बाबासाहेबांच्या कार्यानं खऱ्या अर्थानं ते फार प्रेरित आहे म्हणण्यापेक्षा ते झपाटलेले आहे. कारण बाबासाहेबांच्या अनेक विषयांच्या संदर्भात त्यांचा हातखंडा आहे. कोणत्याही विषयाला बाबासाहेबांच्या विषयी कोणत्याही बाबीमध्ये ते सहजतेने आपले विचार व्यक्त करत असतात आणि तेही अभ्यास करतात. आणि त्यामुळे ही जी काही दृष्टी आहे, ही धर्मदृष्टी त्यांना प्राप्त झाली, ती या संघ चळवळीमध्ये अधिक व्यापक बनली असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्यामध्ये ती दृष्टी होती, पण तिला आकार देण्याचं काम खऱ्या अर्थाने या चळवळीने दिलं. आणि 1982मध्ये ते जेव्हा संपर्कात आले त्या अर्थानं खऱ्या अर्थानं संघ फार लहान होता म्हणजे आकाराने नव्हे तर सर्वच अर्थानं लहान होता. पण खऱ्या अर्थानं त्याला मोठं करण्याचं काम अनेक त्या लोकांनी केलं. त्यापैकीच अनंतसी हे एक आहे. आणि म्हणूनच त्यांचं योगदान चळवळीसाठी अनन्यसाधारण असं आहे. आणि अशा या अनन्यसाधारण व्यक्तीकडून आपण आज बाबासाहेबांची धर्मदृष्टी अधिकपणे पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की आजच्या वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद. आनंद सिंग. हे काढलं तर बरं होईल. सर्वांना जय भीम. जय भीम. जय भीम. तर आजचा हा आपला शेवटचा वर्ग म्हणूया, म्हणजे या शिबिरातला. आणि आपण सर्वजण या 3-4 दिवसामध्ये जे काही माझ्याकडनं शिकलेले आहात, जे मी देत आहे ते मला जे कळलेलं आहे ते त्यामध्ये चुका असू शकतात, मिस्टेक असू शकतात, रेफरन्सेस पण चुकू शकतात, नाही का. तेव्हा आपण मला करेक्ट करू शकता, ते मी स्वीकारू शकतो. तर आज 2-3 दिवसापासून माझी खूप चांगल्या प्रकारे परिचय करून देत आहेत सुब्रकेतू. त्यांचं खरोखरच पुण्य. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की शुभ्रकेतूवर मी फिदा का झालो होतो. त्याची एक घटना आहे फार मोठी, कदाचित आपल्याला माहिती नसेल. बहुजन हितायमध्ये मी चेअरमन होतो आणि मग नंतर आमची कमिटीचा जे जनरल मीटिंग झाली आणि आमची कमिटी नवीन कमिटीची नेमणूक झाली.
त्या सगळ्याच घटनेमध्ये मी जात नाही. त्यावेळेसचा जो काही बराच भाग होता आणि कुणाला निवडावं, कसं निवडावं नाही का, हे त्यांनाही माहिती नाही. पण नॅशनल लेवलवर TVMGच्या बऱ्याच गोंधळातला भाग होता आणि त्यामध्ये अनेक जे सगळे मोठे मोठे सिनियर लोक होते, त्यामध्ये एक लिस्ट तयार करण्यात आली. तुम्हाला ती माहिती नाही, आता मी सांगतोय नाही का. आणि मग त्यामध्ये असं ठरलं की सगळ्यात कोण कोण लोक या TVMGचं नेतृत्व करू शकतात. तर पहिलं नाव शुभ्रकेतूचं होतं, लक्षामध्ये. आणि एवढंच नाही तर त्या जनरल मिटिंगमध्ये सगळ्यात जास्त मतांनी ते निवडून आले आणि जे कोण सिनियर होते ते सगळे पडले, पण बाकीचे निवडून आले. ह्यांनाही माहिती आहे. आणि पहिल्या वेळेसच मग त्यांना म्हटलं यस, त्यांना थँक्स केला. आणि ते तेव्हापासून आज बहुजन हिताचे चेअरमन आहेत आणि त्या जबाबदाऱ्या घेऊन अतिशय मोठं काम त्याचे TVMGच्या बहुजन हिताच्या माध्यमातून करत आहेत आणि तेच कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत. तेव्हा योग्य माणसाकडे ते ट्रस्टीशिप गेलं याचा मला आनंद वाटतो नाही का. आणि ते निश्चितच पुढे घेऊन जातील. आणि दानासाठी अपील करत आहेत. तर बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले होते, तुम्ही वाचलं पाहिजे की बाबासाहेब बजेटवर बोलत होते मुंबईमध्ये. आणि बोलताना बाबासाहेब म्हणाले, नथिंग इज फॉल्स फ्रॉम हेवन. कुठलीही गोष्ट आकाशातून पडत नाही. एव्हरीथिंग हॅज इज कॉस्ट ऑफ बिल. प्रत्येक गोष्टीला किंमत असते. आणि म्हणून या ठिकाणी फॅन फिरतो त्याला किंमत आहे, इथे बसतो त्याला किंमत आहे, या सतरंजाला किंमत आहे, खुर्च्यांना किंमत आहे. हे कुठलीही गोष्ट विदाऊट कॉस्ट शिवाय येऊ शकत नाही. आणि म्हणून एखादी कृती निर्माण करत एव्हरीथिंग हॅज कॉस्ट ऑफ बिल. प्रत्येक गोष्टीला किंमत मोजावी लागते. आणि एवढं मोठं प्रोजेक्ट या भारतामध्ये निर्माण करत असताना त्याला किंमत आपल्याला म्हणजे निश्चित प्रकारे आपल्याला द्यावी लागते. तेव्हा बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट आपल्याला निर्माण करताना आपल्याला त्याग करावा लागतो. तेव्हा मला आशा आहे की त्यांच्या त्यागाला आपण सर्वजण उदार हस्ते त्यांना मदत करायला अशी अपेक्षा बाळगतो. आणि याच्या या आपल्या अभ्यासाला मी सुरुवात करतो. थोडासा वेळ होईल तर चालेल ना. असं आपल्या कारण आपण अर्धा तास उशीर आहोत. पण कधी कधी अभ्यास उशिरा झालेला मला आवडत नाही. मी नेहमी म्हणत असो, कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल, मी बँकर्स असल्यामुळे तुम्ही ऐकलं असेल माझं. बँकर्समध्ये प्रॉमिसरी नोट असते. 5 रुपयाची नोट प्रॉमिसरी नोट असते. आणि फाटली केली तर त्याच्यावर लिहिलं असतं प्रॉमिस टू पे द व्हॅल्यू ऑफ 5 रुपीज साइन बाय गव्हर्नर. गव्हर्नर सही करतो. तुकडे जरी झाले तर रिझर्व्ह बँकेत गेलात ना त्याचे पैसे दिले जातात. पण 2 रुपयाची नोट मात्र टेंडर आहे, ती प्रॉमिसरी नोट नाही. हल्ली 2 रुपये भिकारीसुद्धा घेत नाही. लक्षात घेतो का नाही घेत ऐका. तुमच्या सुटाबुटाकडे बघून म्हणतो 2 रुपये दिले की तोंड वाकडं करून घेतो आणि जातो. त्यात तुमच्या अपेक्षा असते. म्हणून प्रॉमिसरी नोट बनायचं आहे आपल्याला. तेव्हा वी हॅव प्रॉमिस ऑन द पेपर. आवर मॉर्निंग क्लास विल स्टार्ट एट शार्प 10 o'clock 10:30. आपण प्रॉमिस केले की नाही की 10:30 वाजता आपला वर्ग सुरू झाला पाहिजे. पण आज आपला वर्ग किती वाजता सुरू झाला? 11 वाजता. म्हणजे आपण अर्धा तास ब्रीच ऑफ टाईम केलेला आहे नाही का. तेव्हा त्यामध्ये आपण सर्वच आहोत. पण पुढे होता कामा नाही. कारण आपल्या टायमाप्रमाणे सूर्य आज वगैरे वगैरे सगळं काम केलं. मला असं झालं, पृथ्वीवर सगळं धुकं होतं वगैरे वगैरे, हे बघून मला थोडासा उशीर झाला म्हणून मी उगवू शकत नाही असं म्हणू शकतो का सूर्य? मग काय करतो सूर्य? तसंच पाहिजे. धम्म तोच आहे. त्याला काल होतं. धम्म हा समयशासित प्रक्रिया आहे. समयशासित म्हणजे सेल्फ रेग्युलेटर. आपल्याला स्वतःलाच ती प्रक्रिया राबवायची आहे. कुठलंही काही जरी झालं तर वन्स वी हॅव कमिटेड, एकदा आपण कमिट केलं, प्रॉमिस केलं, प्रतिज्ञाबद्ध केली, काही जरी झालं तर वी हॅव टू फॉलो दॅट व्हॉट वी हॅव रिटन. काय आपण दिलेलं आहे ते नाही का. आणि म्हणून आपले वर्ग ठीक आहे. आता कधी कधी होतो तो भाग, त्याला मी क्षम्य मानतो असं म्हणत नाही. पण भविष्यामध्ये हा फार महत्त्वाचा भाग आहे. कारण धम्म हे शासन आहे आणि सेल्फ रेग्युलेटर आहे. स्वतःच स्वयंशासित शासन आहे. आणि म्हणून ते वैश्विक शासन आहे, जागतिक वैश्विक आहे. म्हणून आपल्याला ते पाळणं आवश्यक आहे. तेव्हा यापुढे आपण पाळाल अशी अपेक्षा आहे. आपले जे काही वर्ग असतील ते
धन्यवाद. आपण त्याचबरोबर हे सगळं थोडासा वेळ झाला आहे, मला कळलं की आपण खूप काम केलेले आहात, थकून भागून आलेल्या होतात, आंघोळ्या वगैरे करायला जरा वेळ झाला, बाथरूम कमी आहेत नाही का सगळीकडे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार घेऊन उशीर झाला हे क्षम्य आहे नाही का. पण तर अशा रीतीने भविष्यामध्ये आपण त्याला करता कामा नाही. एनिवे आपली कामं जेव्हा जे ठरलेले आहेत त्यासाठी करावं अशी अपेक्षा असो. तर आज आपल्याला शेवटचा दिवस असल्यामुळे काही गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. हे असं काय झालं इकडे. कबीर म्हणतात, माया मरी मर मर गए शरीर, आशा तृष्णा कभी न मरे कहत कबीर. शरीर पण मेलं, तुमची आशा पण मेली, पण तृष्णा कधी मरत नाही, कधीच मरत नाही. लक्षामध्ये अग्नीचा मित्र वारा, जेवढं इंधन त्या अग्नीला द्यावं तेवढा तो कधी शांत होत नाही, अग्नी वाढतच राहतो. म्हणून तृष्णा हे काय आहे, अग्नीसारखी आहे, ती वाढतच राहते. त्याला कितीही तुम्ही इंधन दिलात कुठल्याही प्रकारचं, आणि म्हणून धम्म हा त्याच्यावर काय आहे, मार्ग आहे. म्हणून तुमच्या तृष्णा नाही का, तृष्णा नष्ट करणं अधम्म आहे, काल आपण पाहिला. पण बाबासाहेबांचं दर्शन बघा, दृष्टी बघा, केवळ धम्मच घेऊन चालणार नाही, तर धम्म सद्धम्म झाला पाहिजे. काय झालं पाहिजे, मी धम्म पाळतो नो, तुम्ही धम्माला सद्धम्म केलं पाहिजे. तिथे खऱ्या अर्थाने दृष्टी आहे नाही का. म्हणजे तुमची दृष्टी धम्माबरोबर केवळ तेवढंच चाल, करुणा निर्माण झाली पाहिजे. करुणेची व्याप्ती तुमच्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत सद्धम्म निर्माण होत नाही. आणि करुणा फार महत्त्वाचं आहे. भंतेचं एक कविता आहे लक्षामध्ये, करुणेची, कंपॅशन नाही का, फार महत्त्वाचं आहे. कंपॅशन अरायजेस इन एम्प्टीनेस. करुणा ही रिक्ततेमध्ये निर्माण होते. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये रिक्त भाव आणि कुठल्याही प्रकारचा आसक्तीचा भाव नसतो, कम्प्लिटली तुमच्यामधल्या तृष्णा नाश होतात, तिथे करुणा निर्माण होते. आपल्यामध्ये करुणा नाही, आपल्यामध्ये काय आहे, पिटी आहे, दया आहे. आणि दया पंगू बनवते माणसाला. म्हणून दया ही महत्त्वाची नाही आहे. ते आपल्याला काय पाहिजे, सद्धम्मासाठी करुणेची आवश्यकता आहे. लक्षामध्ये प्रज्ञेची आवश्यकता आहे. म्हणून म्हणतात की माझी जागा कुठे आहे, कुठेही नाही माझी जागा, ना देवळात नाही, ना मंदिरात आहे, ना कुठल्या मोठ्या खुर्चीमध्ये आहे, कुठेच नाही. बट वेअर देअर इज ए कंपॅशन अँड विजडम गेट टुगेदर, तिथे माझी काय जागा आहे. ज्या ठिकाणी करुणा आणि प्रज्ञा मिळते त्यांच्या चरणाजवळ माझी जागा आहे. मग कुठे हे दोन गोष्टी मिळतात, बुद्धामध्ये मिळतात. बुद्धाच्या चरणी माझी जागा आहे. म्हणून धम्म ज्या महान महामानवाने सांगितला ते बुद्धाचा शिकवण आहे. त्या शिकवणीचं व्हिजन बाबासाहेब आंबेडकरांना दर्शन झालं, आणि ते दर्शन आपल्या पुस्तकामधून, आपल्या लेक्चरमधून बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं आहे. ते दर्शन आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. कबीरांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण दर्शन या ठिकाणी करतो आहे. या ठिकाणी बुद्धाच्या तत्त्वज्ञानामुळे जग युद्धापासून दूर शांतीच्या जवळ जाईल, हे बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा कदाचित माझं एक पुस्तक येईल, त्या पुस्तकामध्ये एक माझा लेख आहे की जगातले सगळे लोक बौद्ध धर्म का स्वीकारत आहेत. आणि त्यात मधला एक उदाहरण मी दिलेलं आहे की जगातला एक अतिशय महत्त्वाचा नट 11 वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. भरपूर पैसे कमावले, खूप पैसे कमावले, आणि मग त्याला वीट आला त्या पैशाचा. दलाई लामाकडे गेला आणि म्हणाला की मला आता हे सोडून द्यायचं आहे. दलाई लामाने काय सांगितलं, नहीं बेटा, अभी तो तेरा काम शुरू होगा, अभी ज़्यादा काम करना चाहिए क्योंकि आपकी आसक्ति निकल गई है. आता तुझ्या पैशाचा उपयोग कुणाला होणार आहे, गोरगरिबाला होणार आहे. म्हणून आता तू हे फिल्म इंडस्ट्री सोडू नको, आत्तापासून तू चांगलं काम कर. का आत्तापर्यंत जे केलास ते आसक्तीसाठी केलास, पण आता जे काम करणार आहे तू कोणासाठी करणार आहेस, लोकांसाठी. यू डू अगेन अँड अगेन. असे महान लोक जे ज्यांच्या करोडाच्या संपत्ती आहेत ते लोक धम्माकडे वळत आहेत. आणि म्हणून धम्म हे दर्शन
अनेक फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांनाही झालेला आहे, अनेक मोठ्या विद्वानाला सुद्धा झालेला आहे. आपल्या सगळ्या घरदार सगळं नेछावर करून नेखमची अवस्था, नेखम म्हणजे त्यागाची अवस्था करून सगळे धम्माकडे येत आहेत. हे धम्मदृष्टी बाबासाहेबांना झाली म्हणून ते म्हणतात, बुद्धाच्या तत्त्वज्ञानामुळे जग युद्धापासून दूर आणि शांतीच्या जवळ जाईल. शांती म्हणजे पूर्ण अर्थाने मनशांती, नाही का. चंगळवादाने हे जग काय झालेलं आहे, पूर्ण अर्थाने व्यापलेलं आहे. चंगळवादमध्ये मॉल, नाही का, कमी काय म्हणतं त्याला, कन्झ्युमरायझेशन, उपभोक्तावाद एवढा वाढलेला आहे की त्या उपभोक्तावादामध्ये माणसं शांत नाहीत, आसक्त झालेले आहेत. आहे ते पण त्याच्यापेक्षा आणखी किती आपल्याला हे करता येईल, आणि म्हणून त्यासाठी आपल्याला दुसऱ्यावर करगुडी करून आपण कसं ते बळकावं अशा प्रकारची प्रक्रिया असल्यामुळे जग अशांत आहे, शांती नाही जगामध्ये. म्हणजे शांतीची अवस्था हे करत असताना कबीर म्हणतात की फार सुंदर म्हणतात, नाही का, की ते म्हणतात की वासना से भरे हुए लोगों के साथ क्या मांगे, म्हणून त्याला म्हणतात भीख मांगने से क्या मांगे, भीख मांगना तो बहुत बड़ा वासना का क्या है, प्लेट है. आणि म्हणून त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे की कबीर जेव्हा अकबराच्या दरबारामध्ये गेले तेव्हा तिथे कबीर गेल्यानंतर दुरूनच पाहिलं की हे सगळं राज्य मिळवण्यासाठी काय काय करायला पाहिजे, कुणावर हे करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी चाललेल्या. त्या कबीर तिथून बाजूला आले आणि म्हणाले भीक मागणे से क्या मांगे, तो तर फार मोठा भिकारी आहे. कशा रीतीने, ज्याचं वासनेचं प्लेट मोठा आहे तो भिकारी आहे, त्याचा वासनेचा भाग कधीच थंड होत नाही. आणि म्हणून वासना जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत युद्ध चालूच राहणार. आता जगामधले युद्ध कशामुळे होतात की मला तुझं राज्य आहे, नाही का, मी मोठा आहे, नाही का, ही तृष्णा आहे सगळ्यामुळे. आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा सगळीकडे प्रभाव आणि प्रचार झाला तर जग हे काय होईल, युद्धापासून दूर आणि शांतीच्या जवळ येईल. हे किती मोठी वैश्विक दृष्टी आहे बाबासाहेब आंबेडकरांची. हे दर्शन बुद्ध वाचल्यानंतर बाबासाहेबांना कळलं. म्हणून आपल्याला जेव्हा बुद्ध धर्म स्वीकारलो तेव्हा आपण सुद्धा शांतीकडे जाण्याचा मार्ग केला पाहिजे, शांतीसाठी आपण झटलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांचं दर्शन बुद्धामुळे जग शांतीकडे जाऊ शकतं, अन्यथा नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आत्मबलाने जुलमाचा प्रतिकार हेच बौद्ध धर्माचं सार आहे. आणि मग युद्ध हे कुठल्या हत्याराने वगैरे न करता आत्मबलाने, आत्मबल म्हणजे तुमचं मनोबल. मनोबल आमचं वीक आहे, आमच्या मनोबलामध्ये काय आहे, आपण कुठल्याही प्रकारच्या आध्यात्मिक अर्थाने आपण सशक्त नाही, आपण वीक आहोत. म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर करताना हे म्हणलं की आपल्याकडे कुठल्या प्रकारचे आर्थिक साधनं नाहीत, मनुष्यबळ नाही, एवढंच नाही तर आपल्याकडे मनोबळसुद्धा नाही. आणि मनोबल नसल्यामुळे आत्मबल येऊ शकत नाही, नाही का. आत्मबल जोपर्यंत आपण निर्माण करू शकत नाही तोपर्यंत तुमच्या जुलमाचा तुम्ही प्रतिकार करू शकत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मबलासाठी प्रत्यय केला. आणि बाबासाहेबांनी त्यांना दृष्टी झाली की तुम्हाला आत्मबल प्राप्त करायचं असेल तर सगळे प्रयोग करून झाले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या धर्मामध्ये राहून आमचं आत्मबल वाढू शकणार नाही. तर आत्मबल वाढायचं असेल तर बौद्ध धर्मानेच आपलं आत्मबल वाढेल. कारण बौद्ध धर्म हा मनावर आधारित असल्यामुळे ज्या माणसाला गरीब जरी असला तरी आत्मबलाने तो अनंत पदाला गेलेल्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या. आणि आपण सुद्धा जरी असलो तरी आत्मबलाने मोठमोठ्या गोष्टी आपण निर्माण करू शकतो. आणि म्हणून आत्मबलाने जुलमाचाही प्रतिकार करू शकतो, नाही का. आणि म्हणून आपल्यातली बरीचशी लोक जर आपण पाहिलं तुमच्यामध्ये एक एवढं आत्मबल निर्माण झालं असेल, तुम्ही प्रतिकार करण्यासाठी सुद्धा तयार झालेला आहात. आज जर हे पाहिलं बऱ्याच गोष्टी, पण आज कितीही मोठ्या पदावर गेले असले तरी ते आत्मबल आपल्या लोकांमध्ये दिसत नाही, नाही का. ते आत्मबल आपल्या मनामध्ये असल्यामुळे तो एखादी गोष्ट चुकीची एखाद्या माणसाने केली तर त्याला सांगण्याचं धैर्य आपल्यामध्ये राहत नाही. पण आपल्या धम्मचार्यांकडे आपल्या मित्रांकडे जर पाहिलं हे आत्मबल त्याच्यामध्ये आहे. अनेक बाबी आम्ही जेव्हा पाहतो, नाही का, आम्ही लोकांचे मनोगत ऐकतो. ते लोकांचे मनोगत ऐकण्याचं असं एका मित्राचं मनोगत आहे की एका ऑफिसमध्ये त्याला नोकरी लागली
आणि नोकरी जाण्याच्या अगोदर त्याची जात तिथे गेली. जात गेल्याबरोबर त्या ठिकाणी मोठा ऑफिसर म्हणून त्याची नेमणूक झाली. पण त्या ठिकाणी त्यांना ऑफिसरांनी रुजू करून घेत असताना त्यांना की तुम्ही कुठल्या जातचे आहात विचारल्याबरोबर, नाव पण मी सांगू शकत नाही, पण त्याचा जेव्हा संपर्क झाला त्या माणसाने त्याला सडेतोड उत्तर दिलं की मी ऑफिसर म्हणून या ठिकाणी आलेला आहे, तेव्हा फक्त रुजू करून घेणं हे तुमचं काम आहे आणि मला सिलेक्शन करत असताना माझी निवड होताना हे सगळ्या गोष्टीची छाननी झालेली आहे, तेव्हा आता तुम्हाला विचारण्याचा माझा अधिकार नाही, तेव्हा तुम्ही काय इथे विचारता. असं विचारत असाल तर तुम्हाला काय म्हणूया आपल्या अस्पृश्यतेचा कुठला हे आहे तो, हां, त्याच्या अंडर तुमच्यावर मी केस करू शकतो. तो हातपाय जोडायला लागला. लक्षात घ्या, हे कशामुळे आलं? आत्मबलाने तुमच्या जुलमाचा प्रतिकार करण्याची शक्ती धम्माने येते. हे बाबासाहेब आंबेडकरांचं काय आहे? मोठ्या अर्थाचे दर्शन आहे तुमच्यामध्ये, ताकद आहे ती. ही ताकद आमच्यामध्ये आली पाहिजे. तेव्हा ही ताकद आमच्यामध्ये आहे काय, नाही का? एवढंच नाही तर टी व्हीवर याच्यावर बऱ्याच वेळा बघत असाल, आपल्या भगिनी पण मोठमोठ्या पोस्टवर असताना काय भगिनी मोठमोठ्या ऑफिसर जरी असतील तरी त्याला पूर्ण अर्थाने उत्तर देऊन त्यांना नामोहरण करतात. याचं कारणच एक आहे की आत्मबल आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला धम्माने. म्हणून हे धम्माचं दर्शन बाबासाहेब आंबेडकरांनी आपण स्वतः घेतलं. आणि एवढंच नाही तर घेतलेलं त्याला उदाहरण आहे की पुण्यासारख्या अतिशय महान, नाव मी विसरलं त्यांचं, पुण्याचे एक मोठे हे आहेत, बाबासाहेब म्हणतात की त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची ताकद माझ्यामध्ये का आली. नाव जर आठवलं तर मी हे करेन. मोठा माणूस आहे तो, नाही का? नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये होता, ब्रिटिशांच्या याच्यामध्ये होता, अतिशय महान माणूस आहे. कुणाला आठवत असेल तर सांगा, मला तर नाव विसरत नाही, ते विसरलं मी ते. तर बाबासाहेब म्हणतात की जो अतिशय महान आहे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची ताकद माझ्यामध्ये कशामुळे आली? आत्मबलामुळे. लक्षामध्ये. आणि आत्मबल कशामुळे आलं? तर शिक्षण घेतल्यामुळे. शिक्षण घेऊनच चाललं नाही तर हे सगळं गोष्ट बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे मला हे आत्मबल आलं. हे जे दर्शन बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रत्येक भाषणातून सांगतात. म्हणून आत्मबल तुमच्यामध्ये निर्माण करा, हे खऱ्या अर्थाने तुम्हाला जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र वृत्ती, निर्भयपणा हे धर्म शिकवतो, कारण निसर्गता माणूस स्वतंत्र आहे. आता हे सुद्धा बाबासाहेबांचं म्हणणं आहे की स्वतंत्र विचारसरणी म्हणजे व्यक्तीची व्याख्या या ठिकाणी सांगतात. व्यक्ती हा स्वतंत्र असतो, व्यक्ती हा जागृत असतो, व्यक्ती हा स्वतःचे निर्णय स्वतः घेतो, व्यक्ती हा कुणाला घाबरत नाही. व्यक्ती इंडिव्हिज्युअल हा विषय आपल्यामध्ये आहे जो म्हणते ना, अतिशय सुंदर सांगितलेला आहे. आणि म्हणून तुला मी सांगू इच्छितो, व्हॉट इज इंडिव्हिज्युअल हे जे काही आम्ही शिकवत असतो ते अतिशय सुंदर असं भंतेचं लेक्चर आहे. तो तुम्ही वाचावं, इंग्रजीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण झालेलं आहे. म्हणून जो स्वतंत्र म्हणजे व्यक्ती म्हणून निर्माण होतो तो स्वतंत्र विचारसरणीचा असतो. स्वतःच्या विचारसरणीसाठी एवढंच नाही तर आपले विचार मांडण्यासाठी, सत्यासाठी तो मरतो सुद्धा. तर मरण्याची व्याख्या फार सुंदर रीतीने सांगितली आहे. उदाहरण देऊया की व्यक्ती म्हणून आपला संघ व्यक्तीचा संघ आहे. आपला संघ व्यक्तीचा संघ आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र विचार आहे, तो स्वतंत्रपणे मांडू शकतो. पण संघामध्ये समजा 11 लोक आहेत आणि सगळे लोक एक ग्रुप झाला आहे आणि एकटाच म्हणतो की हे बरोबर नाही आहे, हे बरोबर नाही. 11 लोक जरी त्याला वाळीत टाकले असतील त्याला मरणं म्हणले म्हणते की एकटा माणूस हा व्यक्ती म्हणून जेव्हा एखाद्या सत्याला मांडतो तेव्हा 10 लोकांच्या समोर सुद्धा तो घाबरत नाही. येते का लक्षामध्ये? त्याला व्यक्ती म्हणलेला आहे. बऱ्याच वेळा आपण काय होतो, ग्रुपची टेंडन्सी आपल्यामध्ये निर्माण होते. एखाद्याने सांगितलं तेच धरून चालतो, पण एखादा वेगळं मांडतो त्याला म्हणतो तू काय वेगळं सांगतोस, म्हणजे सगळे असं बोलतात. नाही, आय एम इंडिव्हिज्युअल, ही त्याचा भाग आहे. म्हणून स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र वृत्ती, निर्भयपणा हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून ही निर्भयता धम्माने येऊ शकते. आणि ही निर्भयपणाची प्रक्रिया केवळ तुमच्यामध्ये प्रज्ञा आणि करुणेची निर्मिती जिथे असेल तिथेच निर्भयपणा येऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. कुठल्याही गोष्टीला ते कधी घाबरत नसत.
आणि मग निर्भयाचा भाग सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर बऱ्याच वेळा सांगतात, हे सगळं धर्म शिकवतो, कारण निसर्गतः माणूस स्वतंत्र आहे. नैसर्गिक जन्म येताना तो कुठलाही जात धर्म घेऊन येत नाही. जसं ब्राह्मणाच्या घरी मूल जन्माला, असं आपल्या सगळ्या समाजाच्या घरी जन्माला आलं. ते निसर्गतः स्वतंत्र मूर्तीचं आहे लक्षामध्ये. पण त्याच्यावर संस्कार कोण करतं? आपण करतो. हा महार आहे, आज हा ब्राह्मण आहे, सगळ्या गोष्टी, आणि त्या संस्कारानं तो माणूस बनतो. आणि मग संस्कारामुळे तो काय होतो? संस्कारामुळे तो पूर्ण अर्थाने समाज व्यवस्थेमध्ये अडकतो, आणि मग ती समाज व्यवस्था व्यक्ती बनू देत नाही. म्हणून बौद्ध धर्म हा स्वतंत्र व्यक्तिमत्वाला निर्माण करण्याची प्रक्रिया असल्यामुळे तुम्ही एक व्यक्ती म्हणून जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करू शकता. म्हणून बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती आहेत, बुद्ध हे व्यक्ती आहेत, शिवाजी महाराज व्यक्ती आहेत, सुबुतीने हे सांगितले त्यांच्या लेक्चरमध्ये. आणि मग जे जे स्वतंत्र विचाराचे लोक आहेत ते व्यक्ती आहेत. म्हणून बौद्ध धर्म हा व्यक्ती विकासाला काय करतो? पूर्ण अर्थाने महत्त्व देतो. म्हणून व्यक्तीच्या विचाराने बनतेनं एक शब्द वापरला आहे, बुद्धिझम केप द, त्याला म्हणलेले बौद्ध धर्म व्यक्ती विचाराला आपल्या लिखाणामध्ये सर्वप्रथम स्थान दिलेलं आहे, व्यक्तीला सर्वप्रथम स्थान दिलेलं आहे. म्हणून बौद्ध धर्मामध्ये व्यक्ती हा महत्त्वाचा आहे. हे व्यक्तीचं दर्शन बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माचा अभ्यास करताना झालं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने धर्मांतर केलं आणि बुद्धी झाला असाल तर तुम्ही स्वतंत्र विचाराचे होणं आवश्यक आहे. आता इथे आपण रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा याकडे बघायला पाहिजे. जर तुम्ही स्वतंत्र विचाराचे, याच्यावर चर्चा पण करू शकता. तुमची पत्नी हे स्वतंत्र विचाराची व्यक्ती आहे. क्षणभराची जरी पत्नी असली तरी तुम्ही तिला एक व्यक्ती म्हणून तिच्याकडे बघा लक्षामध्ये. मग कसं बघा? आठवडाभर शनिवारपर्यंत तुम्हाला डबा वगैरे करून देते, पण रविवारी ती झोपली असेल तर तुम्ही डबा करा आणि चहा देऊन त्याच्या काटवर चहा घे ना, नाही का, मी चहा बनवला आहे, द्यावर कसं वाटेल? हां, देता का तुम्ही? पण तिलाही कधी दुःख आहे, तिलाही वाटतं की उशिरा उठावं, तिलाही वाटतं की कोणीतरी मला चहा आणून द्यावा. ह्या जर गोष्टी तुम्ही करायला लागलात तर खऱ्या अर्थाने हे दर्शन आहे सत्याचं, नाही का. व्यक्ती म्हणून तुम्ही तिच्याकडे बघता, पण तुम्ही काय करता? त्या दिवशी थोडंसं तुम्ही कपडे पण तुम्हीच धुवा ना. हां, वॉशिंग मशीन आहे ना, ती वॉशिंग मशीनमध्ये टाका आणि धुवून टाका. लाज कशाची आहे? पण हल्ली काय झालं, ह्या गोष्टी नसल्यामुळे, बौद्ध धर्माचा व्यक्ती विचार नष्ट झाल्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही वाचन करत असाल तर आज 34% डिव्होर्स होत आहेत लग्नाचे. कशामुळे डिव्होर्स होत आहेत? 34% डिव्होर्स होत आहेत. का? तर दोघांचे एकमेकाला व्यक्ती म्हणून एकमेकाला आपण समजून न घेतल्यामुळे पत्नी पण कमावणार आहे, पती पण कमावणार आहे. पत्नी म्हणते मी पण तुझ्या एवढंच कमावते आणि तो पण, मग दोघांनी मिळून काम करायला पाहिजे. मग पुरुष प्रधान प्रवृत्ती पुरुषामध्ये असल्यामुळे तो ॲडजस्ट करू शकत नाही. ॲडजस्ट नसल्यामुळे काय होतं? मग डिव्होर्स सुरू आहेत, नाही का. हे फार कठीण अवस्था आहे. म्हणून बौद्ध धर्माच्या विचाराप्रमाणे जर खऱ्या अर्थाने व्यक्ती म्हणून तुम्ही निर्माण व्हायला लागलात, स्वतंत्र व्यक्ती, निर्भयपणा, तर त्या ठिकाणी तुम्हाला घरातलं जे दर्शन असेल ना ते शुद्ध प्रकार एक खऱ्या अर्थाने बौद्ध घराचं दर्शन असेल ते. मग हे बौद्ध म्हणून तुम्हाला जर घर आदर्श असायचा असेल तर तुमच्या दोघातले घरामध्ये पती पत्नीचे व्यवहार कसे असले पाहिजे? व्यक्ती म्हणून असले पाहिजे. व्यक्ती म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. ती एक व्यक्ती आहे, तिला बोलण्याचा अधिकार आहे, ती बोलू शकते, नाही का. ती तुम्हाला विचार सांगू पण शकते, तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. पटलं नसेल तर तुम्ही परत त्याला आर्ग्युमेंट न करता समजावून सांगितलं पाहिजे, एकमेकाला ऐकून घेतलं पाहिजे. निर्भयपणा त्या ठिकाणी असला पाहिजे. पण खऱ्या अर्थाने निर्भयपणा नसतो, भय असतं, आणि नवऱ्याला ती बोलू शकत नाही. मी भूतानला गेलो होतो. भूतानमध्ये स्त्रीप्रधान पद्धती आहे, सगळे कामं स्त्रिया करतात. तुम्ही त्या कारवर ओझं चढवणं उतरणं सगळं करतात. हॉटेलमध्ये सगळ्या गोष्टी त्याच करतात, देवाणघेवाण सगळ्या त्याच घेतात. एवढी नम्रता सगळ्यामध्ये पुरुषाच्या बाबतीत. ते असं करून घेणार, असं करून देणार नाहीत, ते असं देणार अतिशय वाकून. आणि हे जे बौद्ध धर्माची अतिशय नम्रतेची पद्धती आहे, ते बौद्ध धर्म व्यक्ती विकासाला महत्त्व दिल्यामुळे हा जगामध्ये हा धर्म अतिशय निर्भयपणे वावरण्यासाठी तुम्हाला मदत करतो. हे बाबासाहेब आंबेडकरचं दर्शन आहे. म्हणून आपल्या घरामध्ये हे सुद्धा दर्शन तुम्ही निर्माण करू शकता. समाज रचनेचा मूलभूत पाया घटक धर्म आणि अर्थ आहे.
समाजघटनेचा काय धर्म आणि अर्थ आणि मग अर्थ राजकीय पोत धारण करतात. आता त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की धर्म आणि अर्थ. धर्माची लोक जास्त संख्येने आणि ज्याच्याकडे अर्थ आहे म्हणजे पैसा आहे ते लोक राजकीय हे निर्माण करतात. म्हणजे काय, संस्था प्रभाव निर्माण करतात, त्याचा पोत म्हणलेला आहे नाही का. म्हणून त्याचं एक उदाहरण सांगतो मी, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ठाण्याला आम्ही एक शिबिर घेत होतो, वर्ग घेत होतो आणि सिद्धार्थनगरमध्ये, आणि तिथले जवळजवळ 80% जे लोक होते ते बुद्धिस्ट होते. 40 वर्षापासून ती स्लम एरिया आहे नाही का. आणि त्या 40 वर्षाच्या स्लम एरियामध्ये एकदाही ठाणा म्युन्सिपाल्टीमध्ये आपला माणूस निवडून आला नाही. आणि मी 1 वर्षभर आम्ही एक अभ्यास चालवला की बुद्धिस्ट कोण, हु इज बुद्धिस्ट, हु इज बुद्धिस्ट. आणि अशा रीतीने लोक 200-200, 300 लोक यायचे त्या ह्याच्यामध्ये. आणि म्युन्सिपाल्टीची निवडणूक झाली आणि नावानिशी सांगतो, जाधव नावाचा आपला माणूस बुद्धिस्ट कॉर्पोरेटर म्हणून निवडून आला. येतं का लक्षामध्ये, नावानिशी सांगतो. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की समाजाचा मूलभूत घटक जो धर्म आहे, तो धर्म म्हणजे बौद्ध धर्म. इथे धर्म म्हणजे हिंदू धर्म नाही, धर्म म्हणजे बौद्ध धर्म. बौद्ध धर्म बुद्धिस्ट म्हणून त्याला शिकवा. बुद्धिस्ट, हु इज बुद्धिस्ट, कोण बुद्धिस्ट आहे हे आपलेच असं म्हणून चालणार नाही. म्हणू नका, हे आपलाच म्हणू नका. आपलाच म्हणला की गोंधळ झाला. आपला म्हणजे कोण, हु इज आपला, ह्याची चर्चा करा. आपला म्हणजे नुसता उगी नावानिशी आहे म्हणून आपला नाही. जो रोज ध्यान करतो, रोज दान करतो, रोज मैत्री भावना करतो, रोज बुद्धाचं धम्माचं आचरण करतो, रोज खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये एक मैत्रीची भावना, करुणीची भावना जपतो, तो बुद्धिस्ट आहे. पण आपण काय म्हणतो, सर्व हे आपलेच लोक आहेत हो, आपण म्हणतो. ते आपले नाही आहेत, ते तुम्हाला साथ पण देत नाहीत. पण त्याला आपलं करण्यासाठी त्याच्यावर काय करा, संस्कार टाका. संस्कारातून संस्कृतीची निर्मिती होते. माणसाला काही नाही शिकवलं तरी माणसाला काय, मनाचे संस्कार शिकवा. आणि मनाचे संस्कार दुसरं तिसरं काय नसून ध्यान आहे. या संस्कारामुळे बुद्धिस्ट माणसं बनू शकतात आणि राजकीय पोत तयार करू शकतात. आज राजकारणामध्ये आपण का नाही, तर आपण सगळे बुद्धिस्ट म्हणून एक नाही, हा त्यातला मुद्दा आहे. हे दर्शन आहे, हे आपल्याला शिकणं आवश्यक आहे. जर सगळेच लोक बौद्ध म्हणून एकत्र आले, राजकारण तुम्ही करा पण आम्ही बुद्धिस्ट आहोत आणि बुद्धिस्ट माणसाचा माणूस हा राजकारणामध्ये आला पाहिजे, अशा प्रकारची निर्मिती झाली तर धर्म आणि अर्थ हे दोन्ही जर आपल्या एकत्र आले तर राजकीय म्हणजे पोत म्हणजे राजकीय सत्ता आपल्या हातात असल्याशिवाय राहणार नाही. हे दर्शन बाबासाहेबांचे आहे, सामाजिक दर्शन बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलंय. म्हणून धर्म हा फार महत्त्वाचा आहे. आता बघा धर्म काय, तुम्ही पाहता आजचं राजकारण अतिशय किळसवान आहे. धर्म 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 करून दुसऱ्या लोकांच्या समाजाला डॉमिनेट करणं आणि आपला धर्म कसा आहे एक मनामध्ये निर्मिती करणं. धर्म आपला आणि हे धर्म आणि अनेक त्यांच्या म्हणूया इंडस्ट्रीच्या लोकांकडनं आर्थिक सत्ताचा भाग सबळ झाला की त्यामुळे राजकीय पोत तयार होऊन सत्ता उपभोगत आहेत ते लोक. हे दर्शन आहे बाबासाहेब आंबेडकरांचं, आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही. म्हणून आपल्या लोकांनी ही खरंच वाचलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे की आपल्याला जर सत्ता मिळवायची असेल, राजकीय पोत तयार करायचा असेल, धर्म अगोदर आपल्याला शिकवला पाहिजे. बुद्धिस्ट म्हणून सगळे एक झाले पाहिजे. जिथे कुठे बौद्ध म्हणून आपल्याला हाक दिल्याबरोबर सगळे बौद्ध एकत्र पाहिले पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून त्याला अर्थार्जन केलं पाहिजे. तिथे आपली सत्ता तयार होऊ शकते. हे दर्शन किती मोठं आहे हे कुणाला कळत नाही बऱ्याच वेळा. आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा समाज आहे. आणि मग बाबासाहेबांनी मागच्या याच्यामध्ये मी बोललो की धर्म हा सामाजिक आहे. समाजासाठी तो निश्चित प्रकारे चांगलं काम करू शकतो. म्हणून समाजामध्ये जर खरोखर तुम्हाला पूर्ण अर्थाने समाज सबळ करायचा असेल, तर राजकीय पोत तयार करायचा असेल तर माणसाला बुद्धिस्ट म्हणून तयार करा. मी बुद्धिस्ट आहे, मी बुद्धिस्ट आहे, मी बौद्ध माणसालाच मी निवडून देईल कारण तो माझा माणूस आहे. आणि मग तो माणूस तुम्हाला मदतही करू शकतो आणि राजकीय सत्ता हस्तगत करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचं दर्शन या वाक्यामध्ये येतं. त्यानंतर माणसाच्या विवेकबुद्धीला पटतो तो धर्म.
हे दर्शन आहे. हे सगळ्याला तुम्हाला कळलं पाहिजे याच्यामध्ये. मग विवेक बुद्धीला पटतो का? पटणं म्हणजे काय? विवेक बुद्धीला पटणं म्हणजे काय? की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर म्हणतो की नाही, तसंच तुम्हाला वाटतं की बौद्ध धर्म म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचा परिणाम देणारा, चांगल्या प्रकारचे विचार दे. मग दाखव कसा परिणाम देतो, नाही का? त्याला परिणाम दाखवायला पाहिजे, तरी त्याला मग त्याला कळतं की खऱ्या अर्थाने विवेक बुद्धीला पटला पाहिजे. तो कसा पटला पाहिजे? हां, त्याला पटण्यासाठी तुम्हाला सांगावं लागेल, तू शिवी दिलीस तर दुसराही शिवी देऊ शकतो. म्हणून तुझे कर्म जर वाचेचे वाईट असतील तर तुला वाईट परिणाम मिळेल, हे तुम्हाला समजून सांगावं लागेल लक्षामध्ये. आणि तुझ्या कायेनं जर वाईट कर्म केलात तर त्याचे वाईट परिणाम होतात, ते तुम्हाला समजून सांगावं लागेल. हे जोपर्यंत तुम्ही समजून सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला धम्म विवेक बुद्धीला पटत नाही. विज्ञानाच्या कसोटीवर तो पटत नाही, नाही का? मग विज्ञानाच्या कसोटीवर पटवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की विज्ञानाची कसोटीचा महत्त्वाचा मुद्दा आहे, तत्त्वज्ञानात जावं लागेल. म्हणून मी बऱ्याच वेळा तत्त्वज्ञानात जात नाही. तत्त्वज्ञानाचा अर्थ आहे प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. आता हा अनित्य कसं पटवून सांगायचं? सिद्धांत तर कळला, पण अनित्य कसं पटवून सांगायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे, तुम्हाला पटवून सांगायचं आहे. हे पटवून कसं सांगायचं? त्याला म्हणलेलं आहे विवेक बुद्धीला पटतो. विवेक बुद्धीला पटवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर विवेक बुद्धीला पटवण्यासाठी अनित्यतेची प्रक्रिया बदल म्हणून सांगावं लागेल. जे जे जन्माला येईल ते मरणार आहे, याचा अर्थ माणूस हा मेला की शरीराने गेला की त्याला मृत्यू म्हणतो. पण बौद्ध धर्म त्याला मेल्यावरच मृत्यू म्हणत नाही, तर बदलाला मृत्यू म्हणतो. म्हणजे कसं? परिवर्तनाला मृत्यू म्हणतो. मग त्याचं उदाहरण अनेक वाङ्मयामध्ये आहे की पाण्याचा बर्फ होतो, बर्फ पाणी नाही आणि पाणी बर्फ नाही, परिवर्तन आहे. आलं लक्षामध्ये? फार महत्वाचा मुद्दा आहे. बीजाचा वृक्ष होतो पण वृक्ष बीज नाही, बीज वृक्ष नाही, हे दोन्हीमध्ये परिवर्तन आहे. येतं का लक्षामध्ये? बीज आहे पण बीज वृक्ष नाही, आणि वृक्ष झाला की वृक्ष बीज नाही. म्हणजे वृक्षातूनच जरी बीज होत असलं तरी परिवर्तन झाल्याशिवाय वृक्ष होत नाही, आणि वृक्ष झाल्याशिवाय बीज तयार होत नाही. हे जर प्रक्रिया परिवर्तनाची जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला धम्म तुमच्या इंद्रियाला पटणार नाही. पटवून तुम्हाला सांगावं लागेल तरच ते कळेल. आणि मग त्या बर्फाचं परत पाणी होतं, आणि परत पाणी झालं की वाफ होते, आणि वाफ निघून गेले की ढग होतात, आणि ढगाचा थंड हवा लागली की पाणी परत आले की नाही पाण्यामध्ये. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये माणूस हा कधीच मरत नाही. अनित्यचा सिद्धांत आहे, परिवर्तन आहे तुमच्यामध्ये. हे जे शरीर आहे हे मी मरत नाही, माझं परिवर्तन होतं. कारण माझे जे विज्ञान आहेत ते सगळे काय करतात? निघून जातात. कानाचं विज्ञान गेलं की मला ऐकायला येत नाही, नाकाचं विज्ञान गेलं की मला सुगंध येत नाही. म्हणजे नाक मेलं, कान मेलं, हे मरण्याची प्रक्रिया विज्ञानाची प्रक्रिया आहे. म्हणून विज्ञान कधी मरत नाही, ते जिवंत असतं. हे तुम्हाला समजून सांगावं लागेल, तेव्हा अनित्य कळतं, नाही का? पण अनित्य बऱ्याच वेळा न कळल्यामुळे आपण आपले जे गोष्टी आहेत खऱ्या अर्थाने सत्य आपल्याला कळत नाही, आपल्या इंद्रियाला ते पटत नाही, म्हणून आपण धर्म स्वीकारत नाही, नाही का? ह्या गोष्टी आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धीला जो पटतो तो धर्म घ्या. मग बुद्धीला पटवून सांगा की तुम्हाला खऱ्या अर्थाने धर्म काय आहे. त्यानंतर दुःखाची कारणे बौद्ध धर्म सांगतो. दुःख म्हणजे काय? जन्म दुःखकारक आहे. जन्म म्हणजे काय? स्कंदाचं एकत्र येणं जन्म आहे. कुठले स्कंद आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू एकत्र येणं म्हणजे स्कंद आहे. पृथ्वी म्हणजे नख, हाडं, हे जे जे खनिज पदार्थ आहे ते तुमच्यामध्ये आहे. वायू, त्यानंतर आप म्हणजे पाणी, हे सगळं तुमच्यामध्ये आहे. हे कुठून घेतलेलं आहे? तुम्ही सगळं उष्ण घेतलेलं आहे. आईच्या उदरामध्ये जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हा आई जे खाते त्यातून पृथ्वी धातू आत येतो. आई जे हवा घेते तुमच्यामध्ये त्यातून तुमचा जन्म झालेला आहे. म्हणून तुमचा जन्म तुमचा नाही, उष्ण्यावर गोष्टीवर घेतलेला असल्यामुळे तुमचा जन्म स्कंदाचं एकत्र येणं म्हणजे स्कंद म्हणजे रूप आहे. रूप हे माझं रूप पृथ्वी, आप, तेज, वायूचं बनलेलं आहे. म्हणून हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा माझं रूप बनतं. आणि मृत्यू जेव्हा हे स्कंद अलग अलग होतात
तालग होणं म्हणजे दात पडायला लागले की मृत्यू यायला लागतो. केस काळ्याचे पांढरे व्हायला की मृत्यू येतो समजलं पाहिजे, कारण तुमचा प्रतियुधा तो हळूहळू निखळायला लागलाय. पण आपण काय करतो, केस काळे पांढरे झाले की काळे करतो. अनित्य कळलं नाही. अनित्य न कळल्यामध्ये केसाला पांढऱ्या केसाला काय करतो, काळं करतो. मग काळं करण्याचा अर्थ काय, मला लोकांनी चांगलं बघावं, मी चांगलं दिसावं, नाही का. नॅचरल नाही. इथे सांगितलेलं की माणूस हे काय आहे, इथं कुठं आहे, स्वतंत्र आहे, ते नाही का. माणूस हा स्वतंत्र आहे निसर्गता, त्याच्यामध्ये असणारे सगळे घटक स्वतंत्र आहेत. ज्या दिवशी ते निखळायला लागतात ना, त्या दिवशी तो मृत्यू आहे. त्याला मग काळ्याचं पांढरं करा किंवा दात सोन्याचे करा, ते निखळणारच, नाही का. हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्हाला दुःखाचे कारण कळणार नाहीत, नाही का. आणि मृत्यू दुःखकारक आहे, स्नेहाचा वियोग दुःखकारक आहे. हे सगळे दुःख बुद्धांनी सांगितलं. हे दर्शन बाबासाहेब आंबेडकर. पण बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन फार वेगळं आहे. हे बऱ्याच वेळा पुस्तकामध्ये वाचलं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईला एक लेक्चर दिलेलं आहे, नाही का, नालासोपाऱ्याला. नालासोपारा हे फार फेमस हे आहे. तिथून पूर्णाची निर्मिती झाली. पूर्णा भिक्षू होते. पूर्णा हे बुद्धाला भेटायला सारनाथला गेलेले होते. पूर्णाचं गाव आहे ते फार मोठं. त्या ठिकाणी बुद्धाच्या अस्थीसुद्धा निघालेल्या आहेत. 1892ला अस्थी त्या नालासोपाऱ्याच्या विहारामधून काढलेल्या आहेत. आणि त्या अस्थी आणखी मुंबईच्या विल्सन म्युझियममध्ये त्या आहेत, तुम्ही पाहू शकता, नाही का. याचा उल्लेख महामा मोरे जे आहेत ना, मोरेनं जे पुस्तक लिहिलं आहे महाराष्ट्राचा बौद्ध धर्माचा इतिहास, त्यामध्ये याचा उल्लेख आहे, तुम्ही ते वाचू शकता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दुःखाची कारणे वेगळी सांगितली. तेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा बाबासाहेबाच्या दृष्टीचं मला एवढे वाटलं की खरंच मी भारावून गेलो. बाबासाहेब म्हणतात दुःखाची कारणे 3 आहेत. आध्यात्मिक दुःखाचं कारण आहे, आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. आता आध्यात्मिक दुःख म्हणजे काय, स्वतःच ओढून घेतलेलं आध्यात्मिक दुःख आहे. स्वतःच ओढून घेतलेलं म्हणजे दारू प्यायला लागला, पंचशिलाचं आचरण करायला नाही लागला, एकमेकाला फसवायला लागला, वाईट कर्म करायला लागला की त्याला आध्यात्मिक दुःख निर्माण होतं. किती सुंदर सांगितलंय बाबासाहेबांनी, नाही का. म्हणून याला काढून टाकायचं असेल, पंचशिलाचं आचरण करून आध्यात्मिक दुःखाला काढता येतं. सिंपल गोष्ट बाबासाहेबांनी दर्शन दिलेलं आपल्याला की आध्यात्मिक दुःखामध्येच आहोत आम्ही दुःख आम्हीच निर्माण केलं की नाही, आम्हीच सवयी निर्माण केला, नाही का. आम्हीच भांडणं निर्माण केली, आम्हीच तृष्णा निर्माण केली, आमच्या सवयी अतिशय वेगळ्या आहेत, नाही का. म्हणून आपण स्वतःच निर्माण केलेले दुःख आध्यात्मिक आहे. आणि ह्याला जर काढून टाकायचं असेल तर तुम्हाला पंचशिलाचं आचरण करावं लागेल. त्यानंतर आदिभौतिक दुःख हे समाजाच्या विषमतेमुळे निर्माण झालेले आदिभौतिक दुःख, हे नॅचरल नाही आहे. समाजाच्या विषमतेमुळे, या भारतातली जी समाज व्यवस्था आहे ती विषमता निर्माण झाली आणि या विषमतेमुळे हे दुःख निर्माण झालं, कारण एकमेकामधला भेद निर्माण झाला. ह्या भेदाची नीती जर काढून टाकायचं असेल तर बुद्ध गर्भामध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. आणि बुद्ध गर्भ तिथे निर्माण होतो जिथे 10 पारमिता निर्माण होतात. 10 पारमितामध्ये बुद्ध गर्भ निर्माण झालेला आहे. 10 पारमिताचं आचरण करून बुद्धाचा जन्म झालेला आहे. म्हणून तुम्हाला आदिभौतिक दुःखाला काढून टाकायचं असेल विषमतेला तर तुम्हाला 10 पारमिताचं आचरण करावं लागेल. म्हणजेच 10 पारमिता हे बोधिसत्वाच्या सर्व प्राणी मात्राला, मग कितीही तुमच्या विरोधामध्ये असतील, कुठे असतील, तर ते तुम्हाला त्याच्याप्रती मैत्री भावना, मुदिता भावना, दान भावना, ह्या सगळ्या गोष्टी 10 पारमिताचं आचरण केलं की केवळ तुमच्या समाजाचं दुःख बाबासाहेब सांगत नाहीत, तर संपूर्ण विश्वाचं दुःख हे विषमतेमुळे निर्माण झाले. आणि 10 पारमिताचं आचरण केल्यामुळे आदिभौतिक दुःखाचा आपण नाश करू शकतो. हे कसलं दर्शन आहे बाबासाहेब आंबेडकरांचं, कुठल्याही बौद्ध वाङ्मयामध्ये इतरामध्ये नाही आहे. पण नालासोपाऱ्याला दिलेल्या याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गोष्टी सांगितल्या आहेत. अतिशय महत्त्वाचं, मी बघतच राहिलो जेव्हा हे वाचलं, नाही का. हे आदिभौतिक दुःख आणि त्यानंतर आदिदैविक दुःख, आकस्मित ओढवलेलं दुःख,
विमानाचा अपघात झाला आदिदैविक, नाही का, रेल्वेनं जाता जाता ॲक्सिडेंट झाला दुःख. हे 3 प्रकारचे दुःख बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये दाखवले. आणि म्हणून ह्या दुःखाला जर तुम्हाला काढून टाकायचं असेल तर मैत्री आणि करुणेशिवाय हे दुःख तुम्हाला काढून टाकता येणार. कसलं दर्शन आहे समाजाच्या, आणि केवळ आपल्या समाजाचं नाही तर वैश्विक रीतीने बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन दुःखाला काढून टाकण्यासाठी. आणि मग बाबासाहेब आंबेडकर हे महान आहेत. त्यानंतर वैयक्तिक आचरणामुळे आलेली दुःख हे पंचशिला नष्ट करता येतात. आदिभौतिक सामुदायिक दुःख आहे, विषमतेमुळे आलेले दुःख आहे, ते 10 पारमिता दशशील अष्टांग आणि पारमिताच्या आचरणाने ते नष्ट करता येतात. आदिदैविक दुःख आहे, नैसर्गिक आपत्ती महापूर हे आल्यानंतर ते तुम्हाला हे आपल्या मैत्रीने ते नष्ट करता येतात. ह्या गोष्टी या ठिकाणी मी लिहिलेल्या आहेत. तेव्हा हे जे दर्शन आहे अनोखं दर्शन मला दिसलं. खरंच त्याला विहंगम दर्शन असं म्हणलेलं आहे. मी शब्द पण वापरलेला आहे. आणि पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनभराच्या चिंतनाची पृष्ठभूमी आहे या, नाही का, जीवनभराच्या चिंतनातून निर्माण झालेलं दर्शन हे त्यांच्या जीवनाची पृष्ठभूमी आहे. जीवनभराच्या चिंतनातून जे जीवनभर चिंतन केलं, जे वाचन केलं, त्या चिंतनातून निर्माण झालेले दर्शन आहे. हे जर दर्शन हे दुःखाचं आपण पाळलं आणि याप्रमाणे आचरण केलं तर तुमचे दुःख नाहीशी होऊ शकतात. आणि तेच तर बौद्ध धर्माचा भाग त्रिरत्न बौद्ध महासंघ करतो, तुम्हाला आचरण करायला लावतो. म्हणून हे महत्त्वाचा भाग या ठिकाणी तुम्हाला मांडले. हे कुठेही तुम्हाला दिसणार नाही. हे लोकीचे धम्मराज्य बरवणे म्हणजे धम्माचे प्रयोजन आहे. हे बाबासाहेबाचं दर्शन आहे. हे लोकीचं राज्य म्हणजे 3 प्रकारचे राज्य आहे. स्वर्गाचं राज्य, नरकाचं राज्य आणि पृथ्वीचं राज्य. बाबासाहेब म्हणतात त्या दोन्ही राज्याचा आम्हाला काय उपयोग नाही, नाही का. आम्हाला कोणाचं राज्य आहे? हेही लोकीचं राज्य, हेही पृथ्वीवर. नरकाचं राज्य म्हणजे तू असं केला तर नरकात जाशील म्हणतो की नाही, असं नको करू, तर जाईन की नाही माहीत नाही, नाही का. आणि स्वर्गामध्ये जाशील तू आज ते जाईन की नाही माहीत नाही, पण आता या घडीला काय आहे, नाही का. हे मला या पृथ्वीचं राज्य, यही लोकीचं राज्य मला निर्माण करायचं आहे इथेच. आणि हे यही लोकीचं राज्य केव्हा निर्माण, पृथ्वीचं राज्य यही लोकीचं राज्य केव्हा धर्मशील आचरणाने निर्माण करता येतं. लिहून घ्या, अंडरलाईन करा. यही लोकीचं राज्य हे दुर्लभ नाही. धर्मशील आचरणाने जर आम्ही सगळेच लोक जर पंचशील, दशशील आणि अष्टांग मार्गाचं आचरण जर करायला लागलो तर यही लोकीचं राज्य आपल्याला निर्माण करता येतं. मग आपण यही लोकीच्या राज्याचा खऱ्या अर्थाने मूळ स्रोत होणार आहात का, आपल्या याच्यामध्ये चर्चा करू शकता. वेळ मिळेल की नाही माहीत नाही, पण तुम्ही तो लिहून घेऊ शकता. म्हणून पृथ्वीचं राज्य धर्मशील आचरणाने करता येतं. आणि धर्माचं आचरण जर प्रत्येक माणूस करायला लागला तर याच लोकांमध्ये, याच पृथ्वीवर आपण धर्मराज्य म्हणजेच बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करून इथे बौद्ध धर्म भारत बौद्धमय करू शकतो. हा बाबासाहेबांचा विचार, हे दर्शन आहे. त्यानंतर धर्माचा उद्देश केवळ प्रार्थना विधी शिकवणं नव्हे तर काय आहे, नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणं आहे. ट्रेनिंग ऑफ मॅन्स इन्स्टिंक्ट. इन्स्टिंक्ट म्हणजे त्याचं जे चित्त आहे त्या चित्ताला चित्ताची साधना विकसित करणं आहे, नाही का. त्याच्या चित्ताला वळण लावणं आहे. आणि वळण लावणं म्हणजे तुमच्या मनाला धम्माचे संस्कार निर्माण करणं आहे. आणि धम्माचे संस्कारमध्ये ध्यान आहे. ध्यान, मेडिटेशन इज अ मिरर ऑफ माइंड. ध्यान हा मनाचा आरसा आहे का. इट डझंट शो व्हॉट यू आर. तो तुम्ही कोण नाही हे दाखवत नाही, पण तुम्ही कोण आहात हे दाखवतो. तुम्ही समोर आरसा धरला की नकटे असाल तर नकटं दाखवतो, गोरा असेल तर गोरं दाखवतो, चांगलं असेल तर चांगलं दाखवतो. म्हणून तुमच्या मनाचे संस्कार जर तुम्हाला लावलं तर तुमचं जे मन आहे नैसर्गिक प्रवृत्तीला जाणं लागेल आणि तुम्हाला तुमच्या मनाच्या सत्याचा अनुभव घेता येईल. म्हणून हे दर्शन बाबासाहेब सांगतात, तुमच्या मनाला कशाचं वळण लावा, धर्माच्या संस्काराचं, ध्यानाचं. मनाचा संस्कार ध्यान आहे. आणि म्हणून नित्य नेमाने आपण ध्यान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग तुम्ही आपल्याकडे करता की नित्य नेमाने मी ध्यान करतो का. जेव्हा तुम्ही स्वतःला बुद्धिस्ट म्हणता तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ध्यानाशिवाय बुद्धिस्ट होऊ शकत नाही. त्रिलोक्य बौद्ध महासंघ ध्यानाच्या माध्यमातून निर्माण झाला.
बुद्ध ही ध्यानाच्या माध्यमातून निर्माण झाला. म्हणून बुद्ध म्हणजे काय? ध्यानाची अवस्था, नाही का? आणि यामध्ये बुद्धत्व ही ध्यानाचीच अवस्था आहे असं अतिशय मोठं एक लेक्चर, ते लेक्चर माझं आहे, पुस्तकामध्ये येणार आहे, मी सांगतो कधी कधी तुम्हाला, नाही का? आणि हे जे बुद्धत्व ध्यानाची अवस्था, हे जे लेख लिहिला होता तो, आणि तो धम्मलिपीनं छापला होता. ते छापण्याचं कारण होतं की जे महान लेखक मनोहर, बाबासाहेबाला महाबुद्ध म्हणा म्हणून, यशवंत मनोहरांनी त्यावेळेस एक सिरीज चालवली होती की बाबासाहेबाला महाबुद्ध म्हणा म्हणून. आणि बऱ्याच गोष्टी सिरीज चालते, वाचलं असेल त्यांचं ते यशवंत मनोहराचे लेख वाचले असेल, नाही का? बाबासाहेबाच्या बद्दल असं लिहिलं. मग त्या ठिकाणी बुद्धाला काय म्हणायचं? मग जर बाबासाहेबाला महाबुद्ध म्हणलं तर बुद्धाला काय म्हणायचं? प्रश्नच आहे की नाही? एवढंच नाही तर आचार्य नागार्जुनावर त्यांनी टीका केली होती. आचार्य नागार्जुन ब्राह्मण जातीतून आल्यामुळे ते ब्राह्मणच होते, बुद्ध एक क्षत्रिय असल्यामुळे ते अशा प्रकारची बरीच सिरीज होती, नाही का? आणि मग त्यासाठी एक मोठा लेख लिहिला आणि मी त्यामध्ये त्याचं माझं शीर्षक होतं बुद्धत्व हे ध्यानाचीच अवस्था आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या 93 नंबरच्या पेजवरचे सगळे रेफरन्स दिले होते. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी ठेवलं होतं की बुद्धाला बुद्धत्वाची प्राप्ती होत असताना 4 ध्यानाच्या अवस्था त्यांनी प्राप्त केल्या आणि त्या 4 ध्यानाच्या अवस्था त्यामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. म्हणून बुद्धत्व हे ध्यानातूनच निर्माण झालं आहे हे स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी व्यक्त होती. त्यांचा खूप संघर्ष झाला होता आणि बबनराव कांबळेनं समजून सांगितलं की नाही हनुमंतशीनं जे लिहिलं ते अतिशय चांगले लिहिले. तेव्हा इथे मी जे नाव यशवंत मनोहरचं लिहिलं आहे, कृपया रेकॉर्डिंग होत असेल तर काढून टाका, नाही का? कारण ते महान लेखक आहेत, नाही का? ते आपल्यासारखे नाहीत, नाही का? पण कदाचित कधी कधी होतं, तेव्हा मेसेज चुकीचा जाऊ नये म्हणून विनंती आहे की रेकॉर्डिंग होत असेल तर काढून टाका. ओके सीमांशू? ओके. त्यानंतर धम्मराज्य निर्माण करणे म्हणजे काय? हेही लोकीचे स्वार्थत्याग आणि उदात्त बनणे. स्वार्थत्याग, नाही का? जोपर्यंत त्याग करत नाही तोपर्यंत तुम्हाला खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचं राज्य निर्माण करता येत नाही. स्वार्थत्याग त्याला आपण पबज्जाही म्हणू शकतो, नाही का? आणि हे निर्माण केल्याशिवाय हेही लोकीचं राज्य, त्रिलोक्य बौद्ध महासंघ 58 देशामध्ये हेही लोकीचं राज्य बनवण्याचा प्रयत्न करतो आणि हे त्याग केल्याशिवाय निर्माण झालेलं नाही, अलग लक्षामध्ये. आणि बनते संघरिक्षितांनी 18 ऑगस्ट 1947ला भारत 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. 18 ऑगस्ट 1947ला आपल्या संपूर्ण कागदपत्राचा त्याग केला. आपल्याकडे असणारे जेवढे काही इव्हिडन्स होते ब्रिटिश याच्यामधले सगळे जाळून टाकले आणि त्याने सांगितलं की बौद्ध माणूस हा आचरण करणार असल्यामुळे बौद्धांचे सर्टिफिकेट फक्त नीतिमत्ता आहे आणि मग नैतिकतेचं मी आचरण करत असल्यामुळे मला या कागदपत्राची आवश्यकता नाही. त्याचा त्याग केला, जाळून टाकलं आणि पूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचा म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी ही त्याग प्रवृत्ती म्हणजेच ही आहे की खऱ्या अर्थाने तुम्हाला जर करायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला धम्मराज निर्माण करायचं, स्वार्थाचा त्याग आणि उदात्त बनणं अतिशय महत्त्वाचं आहे. बनतेनं आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि पूर्ण अर्थाने धम्मराज्य निर्माण करण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघाची निर्मिती केली. तुम्ही वाचा, काय वाचा? हिस्ट्री ऑफ द माय गोईंग फॉर रिफ्यूज, माझ्या शरणगमनाचा इतिहास. यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. बऱ्याच वेळा धम्म काय, बऱ्याच वेळा त्रिरत्न काय हे माहिती नसतं बेशिक अर्थाने आणि मग वरवरचं आपण बोलत असतो. म्हणून धम्ममित्र आणि धम्मचारी आणि धम्मचारिणींना माझी विनंती आहे की तुम्हीही भंतेचे पुस्तकं चांगल्या रीतीने वाचा आणि लोकांपर्यंत चांगल्या रीतीने प्रसार आणि प्रचार करा, तरच खऱ्या अर्थाने आपला त्रिरत्न संघ लोकांना आता कळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं देतं स्वार्थत्याग, स्वतःचा त्याग आणि उदात्त बनणं आणि भंतेचं हे स्वार्थत्याग फार महत्त्वाचं आहे. एवढी मोठी चळवळ जर तुम्ही हिंदू मठापती पटले ना, मेले तरी ते मठाचा अधिपती कुणाला होऊ देत नाहीत. होऊ देतात का? नाही होऊ देत. मारामाऱ्या, भांडणं, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू आहेत. बघा तुम्ही, वाचा सगळीकडे.
कधीही तो मेल्याशिवाय त्याचा कुणी अधिपती होत नाही. पण भंते संग्रहिता आपल्याच हयातीमध्ये 90ला भंते संग्रहितांनी या संघाची सगळी धुरा आपल्या सिनियर धम्मचार्यांकडे सोपून दिली आणि मरेपर्यंत जवळजवळ 25 वर्ष बघत राहिले की माझे शिष्यगण कशा रीतीने माझा संघ चालवतात. त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने पूर्ण अर्थाने चळवळीकडे झोकून देण्याची आणि स्वतःचा स्वार्थत्याग सोडून देऊन उदात्त बनण्याची प्रक्रिया हे भंतेनं केलेली आहे. आणि म्हणून तोच भाग घेऊन आपल्याला याचं दर्शन जर झालं असेल तर ज्या ज्या केंद्रामध्ये आपण काम करत असतो त्या केंद्रामध्ये सुद्धा आपण अशाच रीतीने वागलं पाहिजे की आपण उदात्त बनलं पाहिजे, लोकांच्या समोर गेलं पाहिजे, आपण निरपेक्ष झालं पाहिजे, आपण आपल्या चळवळीसाठी अतिशय चांगल्या रीतीने कामं केली पाहिजे. तर आपली चळवळ हेही लोकीचे धम्मराज्य बनण्यासाठी मदत करेल. त्यानंतर शील समाधी प्रज्ञेचं आचरण केल्याने आपण हेही लोकीचं धम्मराज्य बनू शकतो. मग शील म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, प्रज्ञा म्हणजे काय, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळेला शीलाशिवाय ध्यान लागू शकत नाही. समाधी म्हणजे शील हे एकाग्रतेची अवस्था आहे, कॉन्सन्ट्रेशन म्हणलेलं आहे त्याला शील. जोपर्यंत तुम्ही एकाग्र होत नाही तोपर्यंत तुम्हाला खऱ्या अर्थाने ध्यान लागत नाही. समाधी जोपर्यंत तुमचे 5 अडथळे निघून जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला समाधी लागत नाही. आणि प्रज्ञा संपूर्ण आश्रव नाही का, 4 आश्रव जोपर्यंत निघून जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रज्ञेचा अनुभव येत नाही. म्हणून ह्या 3 गोष्टी जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाहीत तोपर्यंत हेही लोकीचं धम्मराज्य बनवता येणार नाही. कसली मोठी दर्शन आहे बाबासाहेब आंबेडकरांचं. हे करणं फार कठीण आहे. शील जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला रोज एकाग्र व्हावं लागेल मनाला, नाही का. एकाग्रतेशिवाय म्हणून आपण जे ध्यान करतो खऱ्या अर्थाने ध्यान नाही आहे, ती एकाग्रता आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे. कारण आपले 5 अडथळे जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत समाधीकडे जाऊ शकत नाही. समाधीमध्ये सत्याचं दर्शन आहे का नाही, पूर्ण अर्थाने आश्रय क्षयाची अवस्था आहे ती. आणि प्रज्ञामध्ये वास्तवचेतं दर्शन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत यही लोकीचे धम्मराज्य बनवणं अशक्य आहे. आणि हेच करण्यासाठी भंते संघरक्षितांनी श्रोतापन अवस्थाची निर्मिती सांगितलेली आहे की धम्मराजाचा भाग बाबासाहेबांनी सांगितला आणि भंतेनं कमीत कमी आमच्या संघाच्या लोकांनी श्रोतापन तरी बनलं पाहिजे. श्रोतापन म्हणजे धम्माच्या स्रोत म्हणजे प्रवाहामध्ये आलं पाहिजे. मग प्रवाहामध्ये आलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, त्याने 3 बंधनं तोडली पाहिजे. कुठले बंधनं तोडली पाहिजे, सत्काय दृष्टी, तुमची दृष्टी पक्की आहे, मीच केलेलं आहे, माझ्याशिवाय काही करू शकत नाही. विचिकिच्छा, संशय, जोपर्यंत तुमच्या संशय प्रवृत्ती आहे तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने श्रोतापणाकडे जाऊ शकत नाही. संशय म्हणजे काय, डोळे झाकून बसल्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं का, डोळे झाकल्यामुळे ध्यान केल्यामुळे फायदा होऊ शकता का, नोकरी लागू शकते का, हे शंका कुशंका. शंका ठीक आहेत पण कुशंका वाईट आहेत. कुशंकेचा अर्थ आहे कुठली गोष्ट समजून न घेता त्याच्यामध्ये जाणं. आणि म्हणून या गोष्टी श्रोतापन अवस्था भंतेनं सांगितलं आहे. कमीत कमी माझे लोक श्रोतापन अवस्थेला पोचले पाहिजे, हा दर्शन आहे. मग बाबासाहेब आंबेडकरचे हे लोकीचं धम्मराज्य आणि भंतेचं श्रोतापनाची अवस्था, ह्या दोन्ही धम्मराज्याच्याच कल्पना आहेत. जोपर्यंत माणसं खऱ्या अर्थाने आर्य संघाचे मेंबर बनत नाहीत, श्रोतापन अवस्था आर्य संघाचा मेंबर आहे. म्हणून म्हणतात तुम्ही आर्य संघाचा मेंबर बनला पाहिजे, तेव्हा संघ निर्माण होतो. आणि संघ निर्माण झाला की पूर्ण अर्थाने धम्म निर्माण होतो. आणि मग या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितल्या. बाबासाहेबांनी भंते एकाच विचाराच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे शब्द जरी असले तर भंते आणि बाबासाहेबांचं दर्शन एकच आहे. हे का कशा तुम्ही वाचलं पाहिजे. त्यामुळे प्रामाणिक आणि एकरूप राहणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला निर्माण करायचं असेल. त्यानंतर जातीविहीन समाज व्यवस्था निर्माण करणं म्हणजे धम्मराज्य आहे. आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्यामध्ये जाती आहेत आणि हा मोठा कठीण भाग आहे. आपल्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे लोक येतात. पण बऱ्याच वेळा काय होतं की वेगवेगळ्या जातीचे लोक आले की तो जय भीम करत नाही असं म्हणतो आणि त्याला वाईट टाकतो, नाही का. ह्या सगळ्या वाईट गोष्टी आहेत. आलं कशामध्ये बऱ्याच वेळा कधी कधी काय होतं की आपल्याला जन्मापासून बाबासाहेब कळलेला आहे, जन्मल्यापासून आपल्या घरामध्ये आपण जय भीम करतो. पण दुसऱ्या जातीतून एखादा माणूस आपल्याकडे आला पण त्याला जन्मापासून जय भीम करण्याची सवय नाही, नाही का. जसं आपण एकमेकाला भेटलो की करतो,
पण तो हळूहळू शिकायला लागतो. पण जर तो करत नसेल तर लगेच आपण त्याच्यावर टीका करतो की हा जयभीम करत नाही, त्यामुळे तो संघात येण्याच्या लायकीचा नाही आहे. हे जे दर्शन आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब म्हणतात की जातीविहीन कुठल्याही प्रकारची जात तुमच्यामध्ये निर्माण होता कामा नये. धम्मामध्ये आल्यानंतर सगळ्या नद्या समुद्रालाच मिळतात, म्हणून धम्मामध्ये आल्यानंतर इथे कुठलीही जात नाही, ती संपलेली आहे. त्याला धम्मराज्य म्हणतात. प्रबुद्ध भारताची निर्मिती करताना विषमता विरहित समाज निर्माण करणं आहे. काया वाचा मनाने कुशल आचरण करणारा समाज निर्माण करणं आहे. एवढंच नाही, कला, शिल्प, संगीत, वैचारिक आणि आध्यात्मिकतेने संपन्न असणारा समाज निर्माण करणं म्हणजे यही लोकीचे धम्मराज्य निर्माण करणं आहे. बापरे, हे फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांना असा समाज पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये कलाकार निर्माण झाले पाहिजे, आपल्यामध्ये शिल्प निर्माण झाले पाहिजे, आपल्याकडे संगीतकार निर्माण झाले पाहिजे, आपल्याकडे डॉक्टर निर्माण, संपूर्ण समाज हा गुणसंपन्न झाला पाहिजे. तेव्हा यही लोकीचं धम्मराज्य आपल्याला निर्माण करता येतं, अन्यथा करता येणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो भाग आहे म्हणून संपन्न असणारा समाज निर्माण करणे सर्व व्यक्ती विकासानेच संभव आहे. म्हणून व्यक्तीचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धम्मराज्य निर्माण. अशा रीतीने बाबासाहेब आंबेडकरांची ही दृष्टी आहे. म्हणून माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराचे वळण लावणारं आचरण म्हणजे धम्म आहे. अशा रीतीने बाबासाहेबांचं हे सगळं दर्शन या ठिकाणी आहे. आणि जाता जाता शेवटचा मुद्दा आहे की आणखी एक धम्मराज्य करणं म्हणजे काय, ते 2 मिनिटामध्ये सांगून आजचं शेवटचं लेक्चर मी संपवणार आहे. कारण आज मुद्दे जास्त आहेत आणि थोडा वेळ आपल्याला झाला. शेवटचा मुद्दा आहे, माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराचे वळण लावणारे आचरण म्हणजे काय आहे, धम्मराज्य. मग काय करायचं आहे, बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. दुसरे हिंसक असोत, मी मात्र अहिंसक राहीन, हे असेल तर धम्मराज्याची संकल्पना निर्माण होऊ शकते. दुसरे प्राण घेणारे असोत, मी मात्र प्राण घेण्यापासून विरत राहीन. लक्षात घ्या, फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. दुसरे चोरी करोत, मी मात्र चोरी न करणारा राहो. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसेल तरी मी मात्र श्रेष्ठ जीवन जगणारा असेल. दुसरे अब्रह्मचारी असले तरी मी मात्र ब्रह्मचारी करणारा असेल. दुसरे खोटे बोलणारे, निंदा करणारे, बडबड करणारे असले तरी मी मात्र सम्यक भाषा बोलणारा असेल, तर धम्मराज्य निर्माण होऊ शकेल. दुसरे शंका कुशंका असतील, मी मात्र विनम्र असेल, तर धम्मराज्याची निर्मिती करू शकू. दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्ट संगत, आळशीपणा, अंधश्रद्धा, निर्लज्जपणा, असत सत, विकासाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषाने युक्त असले तरी मी मात्र या सर्व गुणाच्या विरुद्ध असणारा, गुणाने आचरण करणारा गुणी माणूस असेल, तरच खऱ्या अर्थाने यही लोकीचं धम्मराज्य बनू शकेल. हे बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी आहे. ह्या दृष्टीला कितपत आम्ही खरोखरच निर्माण करू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे. आणि म्हणून दुसरे लोक लौकिक वस्तूला चिकटून असले, मी मात्र लौकिक गोष्टीचा त्याग करणारा असेल आणि अशा रीतीने धम्मराज्याच्या संकल्पनेची निर्मिती करणारा एक पाईक बनेल, तरच बाबासाहेबांचं स्वप्न मी पुरे करेन. आज एवढं महान असं बाबासाहेबांचं विचारधन आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. कितपत आपल्याला कळलं आहे, कदाचित कंटाळवाणे झालं असेल, पण आपल्याला कळलंही नसेल तरी डोक्यावरून गेलं तरी पुरे आहे. कारण कधी अनुमदशीने दर्शन दिलं होतं, कधी वाचल्यानंतर तुम्हाला कळेल म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही या 2-4 दिवसामध्ये खूप चांगल्या रीतीने मला ऐकलात. या ठिकाणी मला बोलवलं खूप चांगल्या रीतीने आणि माझी व्यवस्थाही खूप चांगली केली. आपण सगळ्यांना ऐकून खूप चांगल्या रीतीने या अभ्यासाचा खल आपल्या वर्गामध्ये तुम्ही करत आहात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून आजचं हे शेवटचं प्रवचन इथे संपवतो आणि 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन चिंतन न करता आपण आपल्या वर्गामध्ये जायचं आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. तर धन्यवाद. जाता जाता एक फार मोठा संदेश आपल्यासाठी दिलेला आहे, तो म्हणजे याच लोकी
म्हणजे पृथ्वीवर हे लोके धर्मराज्य बनवणे. आणि हे बाबासाहेबांचं स्वप्न, बाबासाहेबांची दृष्टी खऱ्या अर्थानं आपल्याला सत्यामध्ये उतरवायचे आहे.